नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं 127वं पुष्प आज मी आपल्यासमोर ठेवणार आहे. मागच्याच पुष्पात मी सांगितलं की सोपानदेवांच्या समाधीवर सासवडला मी गेलो होतो आणि या आधीच्या चित्रफितीमध्ये मी त्याचं सगळं वर्णन आणि सोपानदेवांचं थोडक्यात चरित्र आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यातच मी म्हटलं होतं की आता यापुढे सोपानदेवांचं जे काही वाङ्मय आहे त्यावर आपण बोलूया. तर त्याप्रमाणे आजचा विषय सोपानदेवींनी लिहिलेली सोपानदेवी. तर हे बोलण्याआधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना मी वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या मागे, यात मला काही शंका नाही. तर हे सगळं काम माझ्या हातून झालंच नसतं. कोणीही प्रेमात पडावं असं सोपानदेवांचं चरित्र आहे. ज्ञानेश्वरांची जी 4 भावंडे एकूण होती त्यातले हे तृतीय पुत्र. आणि वयाच्या लहानपणीच वडील गेल्यामुळं मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी त्यांचा पितृवत पालन केलं. निवृत्तीनाथ स्वतः नाथपंथी होते. गणिनाथांचा अनुग्रह त्यांना होता. आणि या 4 भावंडांकडून प्रचंड काही मोठं कार्य घडवून आणायचं होतं परमेश्वराला. म्हणून ह्या 4ही भावंडांना निवृत्तीनाथांनी आपल्या पदरात 3 भावंडांना बाकीच्या घेतलं. त्यांना योगमार्गाची दीक्षा दिली. ज्ञानेश्वरांचं चरित्र प्रसिद्ध आहे. आणि या सर्व खटाटोपामध्ये सोपानदेव बिचारे लहान होते वडील गेले तेव्हा. आणि त्यांच्यापेक्षाही लहान असलेली त्यांची बहीण मुक्ताई हिचा सांभाळ त्यांनी केला त्या काळामध्ये. अगदी सावलीसारखे ते तिच्याबरोबर राहून तिचा त्यांनी सांभाळ केला. आणि हे करता करता निवृत्तीनाथांच्या हातून जे काही त्यांच्याकडून जे काही त्यांना बाळकडू मिळालेलं होतं हे त्यांनी उपयोगात आणलं. सोपानदेवांचा पहिला विशेष असा की संसारात राहून आपण अध्यात्म करावं हे त्यांचं म्हणणं. प्रवृत्तीतून निवृत्ती असा त्यांचा मार्ग आहे. आता सोपानदेव हे म्हटलं तर त्या मानाने प्रसिद्ध नाहीत. त्यांचं वाङ्मयही फार मोठ्या मुश्किलीने हळूहळू मिळालं. सौ अंजली सायगावकर या गोसावी घराण्यातल्या मोठे कष्ट करून त्यांनी हे सगळं वाङ्मय मिळवून त्यावर त्यांनी PhD केली. आणि त्यांच्यामुळे हे सगळं वाङ्मय आपल्या या सर्व समाजामध्ये मिळालं, पोचलं. आणि त्याचबरोबर हेमचंद्र दयाळराव कोपार्डेकर यांनी या सर्व साहित्यांचं संकलन केलं, त्याचा अभ्यास केला. धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात याची काही प्रत हस्तलिखित आहे असं त्यांना समजलं. तिथे ते गेले, संपर्क केला आणि मंदिराने सहकार्य करून त्यांना झेरॉक्स प्रत उपलब्ध करून दिली. मात्र ती संपूर्ण गीतेचा अनुवाद नसून त्रोटकसार देणारी संक्षिप्त आवृत्ती आहे असं त्यांना आढळलं. तेव्हा समाधी मंदिर संस्थांना उपलब्ध करून गेलेली प्रतच मग त्यांनी आधारभूत अशी ठरवली. सोपानदेवी हे भगवद्गीतेची समश्लोकी आहे. थोड्या ठिकाणी एक 5-25 ओव्या जास्तीच्या अधिक अर्थ व्यवस्थित समजण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेले आहे. आणि त्यावेळी वाचकांना हे मूळ गीताचं पण सोपानदेव आपल्याला सोप्या भाषेत समजावून देत आहेत असं वाटेल. संस्कृत न समजणाऱ्या आणि गीता समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सोपानदेवांनी ही फार चांगली सोय करून दिलेली आहे. कुठेही पालझाल नाही, सुटसुटीत लगेच अर्थ ध्यानात आणून देणारी अशी ही समश्लोकी रचना आहे. विनोबा गांधींनीही आचार्य विनोबांनीही यासंबंधी गीताई नावाचं समश्लोकी लिहिलेले आहे.
मी ती वाचलेली आहे. अतिशय विद्वान असणारे हे गृहस्थ, सर्व भाषांवर प्रभुत्व असणारे हे विनोबा, त्यांची ही गीताही अतिशय वाचण्यासारखी आहे. एरवी सामान्य माणसाला गीता फार कठीण वाटते. संस्कृत आहे, ज्यांनी अर्थ लिहिलेला आहे, टीका लिहिलेली आहे, त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून तो अर्थ आणि टीका लिहिलेली आहे. लोकमान्यांनी तर गीता रहस्य हा फार मोठा असा ग्रंथही त्यावर लिहिला आणि त्यांच्या दृष्टीने कर्ममार्गपर त्यांना अर्थ वाटल्यामुळे त्यांनी तो तसा लावला. त्यामुळे गीता या विषयावर सर्वसामान्य हिंदू माणसाला प्रचंड मोठं आकर्षण आहे. इतरही धर्मात गीतेचा खूप चांगला प्रसार झालेला आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा सोपानदेवांची भेट झाली, म्हणजे त्यांच्या समाधीवर मी गेलो, मी तुम्हाला सांगितलं की हमसाहमशी रडलो. केवढंसं होतं पोर, 19 वर्षाचं वय, हे काय वय आहे का समाधी घेण्याचं? परंतु ज्ञानी माणसाला वय नसतं, वय हे आपल्या शरीराचं आहे. आणि त्यानंतर त्यांच्याविषयी प्रचंड प्रेम माझ्या मनात जे काही उत्पन्न झालं, त्यामुळे त्याविषयीचे काही चित्रफिती तयार कराव्या असं माझ्या मनाने घेतलं आणि त्यानंतर हे बाकीचं सगळं वाङ्मय माझ्या नजरेसमोर आलं. संस्थांमध्ये गेलो असताना संस्थांचे जे विश्वस्त आहेत त्रिगुण गोसावी यांनी फार सहकार्य केलं. त्यांनी संस्थांचं सगळं वाङ्मय दिलं आणि ते वापरण्याची परवानगी पण दिली. आणि हे जे डॉक्टर हेमचंद्र दयाळनो कोपार्डेकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन ही सोपानदेवी तयार केली. ही सोपानदेवी तुम्हाला सांगितलंच मी, भगवद्गीतेवरील समश्लोकी रचनेची ही आवृत्ती आहे. सोपानदेवांच्या चरित्रांचा, रचनांचा तसंच भगवद्गीतेचा त्यांचा अभ्यास कोपार्डेकरांचा असल्यामुळे कोणते शब्द कोणत्या ठिकाणी चुकले आहेत आणि तेथे योग्य शब्द कोणते असतील हे त्यांच्या लक्षात आलं आणि अपरिचित शब्दांचे अर्थही त्यांनी दिले आणि ओव्यांची सूचीही या पुस्तकामध्ये सोपानदेवी या ग्रंथात दिलेली आहे. गीता जर सुटसुटीत वाचायची असेल, अभ्यास करायची असेल तर विनोबांची गीताई आणि ही सोपानदेवांची सोपानदेवी तुम्ही वाचा. खरं म्हणजे ज्ञानेश्वरीच्या काळची 700 वर्षापूर्वीची मराठी भाषा अतिशय कठीण आहे, परंतु त्याच काळात लिहिलेली सोपानदेवांची ही गीता मात्र अतिशय सोपी आहे. जसं गीता हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे सोपानदेवानी जी लिहिली ही सोपानदेवी असं ह्याचं नामकरण आहे. तर आता सोपानदेवांबद्दल मी तुम्हाला विशेष सांगायला नको, या आधीच्या माझ्या चित्रफितीत मी त्यांचं चरित्र तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यांना सोपान काका म्हणत असत. अतिशय प्रेमळ आणि सर्व संतांना ज्यांनी आपल्या सहवासाचं वेड लावलं. काका आपण कोणाला म्हणतो? अतिशय जवळच्या माणसाला, आपल्या वडिलांसारख्या असणाऱ्या माणसाला आपण काका म्हणतो. आणि त्याप्रमाणे हे सोपान काका. आता सोपानदेवींच्या थोड्याशा अंतरंगात आपण शिरूया. सोपानदेवी ग्रंथ थोर सोपान सखये लिहिला. सोपानदेवांचे काही अभंग कधी कधी गायलेही जातात, पण त्यांच्या भगवद्गीतेवरील रचनेकडे फारसं कोणाचं लक्ष नाही. सोपानदेवी ही भगवद्गीतेवरची टीका नसून एक उत्तम अशी समश्लोकी रचना आहे. जसं सोपानदेवांचं व्यक्तिमत्व प्रौढ आणि प्रगल्भ आहे, तसं त्यांच्या अभंगाची, इतर रचनांची आणि गीतेवरील सोपानदेवी या रचनांची भाषा ही भारदस्त आणि संयमी आहे. ज्ञानेश्वरासारखा प्रतिभाविलास ते कुठे दाखवत नाहीत, कारण त्यांचे व्यक्तिमत्व भिन्न आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणे सोपानदेवी ही रसाळ आणि अर्थवाही आहे, पण ज्ञानेश्वरासारखी मोठी नाही, तर समश्लोकी आहे. ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र ग्रंथच झाला आहे. तेव्हा त्याच्याशी तुलना न करता सोपानदेवांनी गीता सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी म्हणून आपली रचना केलेली आहे. हे लक्षात घेऊन ती गीतेची सुटसुटीत मराठी आवृत्ती आहे, जशी विनोबांची गीताई आहे.
तशीच ही सोपान देवी आहे, हे आपण लक्षात घेऊन तिच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. हिंदू धर्माचा अभ्यास गीतेशिवाय होऊ शकत नाही. गीता हा कोर्टात गेलात तुम्ही तरी गीतेवर हात ठेवून हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्मीय आहेत ते शपथ घेतात. तर गीतेच्या 700 श्लोकांवर सोपान देवानी 739 ओव्या लिहिल्या आहेत. त्या सर्व सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरात कोरून ठेवलेल्या आहेत आणि त्या मंदिराच्या संस्थानानं पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध करून एक फार मोठं कार्य केलेलं आहे, कारण बऱ्याच दिवसात ती उपलब्धही नव्हती. गीतेच्या प्रत्येक अध्यायातला संदेश सोपानदेवानी नेमकेपणे साध्या सोप्या भाषेत कसा मांडला आहे याची काही उदाहरणं पाहणं फार उपयुक्त ठरेल. यापूर्वी ओवी संख्येबद्दल थोडंसं सांगितलं पाहिजे. अध्याय 1, 4, 5, 6, 11, 12 आणि 17 या 7 अध्यायांमध्ये ओवी संख्या गीतेसारखीच आहे. अध्याय 8 आणि 14 या अध्यायामध्ये एकच ओवी जास्त आहे. अध्याय 2, 3 आणि 13 या अध्यायात फक्त 2 ओव्या जास्त आहेत. 10व्या अध्यायात 5, 18व्या अध्यायात 6 आणि 15व्या अध्यायात 8 आणि 9व्या अध्यायामध्ये 11 ओव्या जास्ती आहेत. ज्या अध्यायात थोड्याशा जास्त ओव्या आहेत तिथे केवळ अर्थ अधिक स्पष्ट करण्याकरता त्या रचलेल्या आहेत. तर जिथे त्याहून अधिक आहेत तिथे 2 अध्यायांचा विषय जुळवून घेण्यासाठी, जसं ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, किंवा पार्श्वभूमी अधिक स्पष्ट होईल म्हणून तसं केलं आहे असं दिसतं. यावर पुढे विचार केला गेला. सोपान देवीची भाषा साधीसुधी आणि प्रवाही आहे. गीतेतला कुठलाही श्लोक घेऊन त्यावरची ओवी पाहिली तर हे स्पष्ट होते. ओवी वाचताच अर्थ ध्यानात येतो. ही भाषा 700 वर्षाहून जुनी आहे असं वाटतच नाही. इतका प्रासादिकपणा तिच्यात आहे. आता आपण काही उदाहरणं बघूया. दुःख होत असे माझी या गात्रासी, मुख शोषते जी ऋषिकेशी, कंप रोमांच आले अंगासी, ऐशी स्थिती झाली माझी. यात गीतेची पार्श्वभूमी सांगणारी अर्जुनाची शोकमग्न आणि मोहाने ग्रासलेली स्थिती फार सुंदर वर्णन केली आहे. सर्व काम सांडुनी जो पुरुष वर्ते निस्पृह होऊनी, तो मोह अहंकार त्यजुनी शांती पावे. वरील ओवीत निष्काम कर्मयोगाचं सार थोडक्यात सांगितलेलं आहे. या कारणे लौकिकी सतत, कार्याकारणे कर्मी असावे वर्तत, स्वकर्माचरता निश्चित पुरुषार्थ पावती. कर्मयोगानं आपलं अंतिमहित कसं गाठता येतं हे या ओवीत सांगितलेलं आहे. ज्ञान पाविजे भक्ती करोनी, इंद्रिये नेमिजी तत्पर होनी, ज्ञाननिष्ठेने पाहोनी, शांती तत्काळ पाविजेल. वरील ओवीमध्ये ज्ञानयोगाचं महत्त्व आणि परिणाम सांगितलेलं आहे. एक अध्यायातली एक ओवी फक्त आपणासमोर मांडतो आहे. जो विषयासक्ती टाकोनी राहिला, आत्मसुख जाणोनी स्थिरावला, तो ब्रह्मयोग पावला मोक्ष सुख. संगत्याग आणि निर्लेपता यात मी आत्मसुखात स्थिरावता येईल हे या ओवीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. मनापासूनी उपजती कामना, त्या सर्व टाकोनी निश्चेष जाणा, नेमे करूनी अंतःकरणा, इंद्रिय समूह आवरावी. मन इंद्रिय यांचा निग्रह करण्याच्या अभ्यासाचं महत्त्व या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. जरा मरण नाशार्थी माझे ध्यानी यत्न करती, ते सर्व ब्रह्म जाणती कर्म अध्यात्म अवघे. जरा मरणाच्या चक्रातून सुटका होण्यासाठी परमात्मस्वरूप सर्व अध्यात्म आणि कर्म जाणण्याचं महत्त्व या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. या कारणे मज सर्व काळ विचारी, मज स्मरोनिया युद्ध करी, माझे ठाई मनबुद्धी दृढ धरी, तेणे मज पावसी निश्चित. सर्व गीतेचं सारच जणू या एका ओवीत आहे. पुन्हा ऐका. या कारणे मज सर्व काळ विचारी, मज स्मरोनिया युद्ध करी, माझे ठाई मनबुद्धी दृढ धरी, तेणे मज पावसी निश्चित. सतत कोणताही कर्मात असलात तरी मनबुद्धी ईश्वरार्पण करून राहिलात, सतत ईश्वर स्मरण करीत राहिलात तर ईश्वर लाभ निश्चित होईल असं यामध्ये सांगितलेलं आहे.
करे माझे पूजन करी, चरणे माझी यात्रा तीर्थे करी, मन माझे ठाई धरी, नेमस्त ठेवी मत्स्वरूपी. मन इंद्रिये सर्व ईश्वराकडे कशी वळवता येतील, हा भक्तीचा मार्गच या ओवीत थोडक्यात सांगितलेला आहे. सर्व माझे ठाई त्रिभुवन, मी तयांचे आदी अंती कारण, मी सर्वांचे अधिष्ठान, अर्जुना सर्वांठाई देख माते. इथे या भक्तियोगाचं सूत्र पुढे नेत ईश्वर सर्वत्र कसा पाहावा हे या ओवीत कृष्णाच्या मुखातूनच सांगितलेलं आहे. या कारणे तू उठी यश घेई, वैरी जिंकोनी राज्य करी पाही, हे पूर्वीच म्या मारिले सर्वही, तू युद्धी निमित्त मात्र निमित्तधारी. सर्व काही ईश्वराच्या संकल्पनेप्रमाणे घडत असते, तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचं साधन म्हणून वागावं असं या ओवीत सांगितलेलं आहे. माझ्या ठाई मन नेमून, श्रद्धापूर्वक नित्य करी भजन, तो भक्त मज पावे जाण निश्चयसी. भक्तियोगाची अंतिम फलश्रुती ईश्वर लाभ होणे ही आहे असं या ओवीत सांगितलेलं आहे. परमात्मा सर्वत्र समपाहे, ऐसे जो समबुद्धी पाहे, तो आत्महत्यारा नोहे, परमगती तो पावे. सर्वत्र ईश्वर पाहण्यानं समभाव साधून परमगती मिळवता येईल असं ही ओवी सांगते आहे. तुल्य जासी मानापमान, मित्रवैरी तया समान, आरंभ मात्र ही त्यजून, तो बोलिजे गुणातीत. सत्वरजतम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी मानापमान शत्रुमित्र सारखंच मानावं. मी करतो म्हणून मीपणाने कुठल्याही कर्माचा आरंभ करणं सोडून द्यावं, तर तो गुणातीत असे या ओवीत सांगितलेलं आहे. जे ज्ञानी होऊन असती आणि पुरुषोत्तम जाणती, सर्व जाणोनी मज भजती, सर्व भावे अर्जुना. सर्वोत्तम अशा ईश्वराचं ज्ञान मिळवून प्रेमाने आणि सर्व भावाने त्याची भक्ती करावी असे या ओवीत सांगितलेलं आहे. आत्मयासी नासावया कारणे, द्वारे असती तीन, काम क्रोध लोभ जाण, हे त्यांनी त्यजावे. काम क्रोध आणि लोभ हे आत्मनाशाचे म्हणजे नरकांचं त्रिविध द्वार आहे. खरे शत्रू हे काम क्रोध आणि लोभ हे आहेत, यांचा त्याग करावा असं या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. मोक्षाची इच्छा जो करी, तो फळाची इच्छा न धरी, यज्ञ दान तप नाना करी, तो पावे परमपदाते. ईश्वर नामाचे स्मरण ठेवून फलेच्छा न धरता यज्ञदान तपही पावन करणारी कर्मे केली तर परमपद लाभते अशी ही ओवी सांगते. मन ठेवी माझे भक्ती करी, मज यजी नमस्कारी, मज पावसी निर्धारी, हे प्रतिज्ञा माझी. मन ईश्वरातच स्थिर करावं, त्यालाच नमन करावं, त्याच्या भक्तीतच जगावं, असं करणारा ईश्वरातच मिळून जाईल. या गीतेचे सार सांगणारा संदेश वरील ओवीत सांगितलेला आहे. गीतेचं मार्गदर्शन आणि त्याचे परिणाम याविषयी जे महत्त्वाचे श्लोक आहेत त्यांचे ओव्यातील रूपांतरही सोपानदेवांनी अतिशय सुंदर तऱ्हेने केलेलं आहे. जयाचे योगाभ्यासी मन निरोधून, जे ठाई आसक्त होया पुले मन, तो तेथे आत्मया ते आत्मत्वी जाण, पाहोनी सुखी होय. अतिसुखते अनुभवे करोनी, इंद्रिया अगोचर बुद्धिज्ञाने जाणोनी, तो स्थिर दृढ आपुले मनी, तो न वळे काही निश्चित. या परता आणिक लाभ नाही, राहोनी सुखाच्या ठाई, अत्यंत दुःख पावेची तरी, तो सदा सुखी. योगाभ्यासानं ज्याचं मन प्रशांत होतं, तो योगी आत्मदर्शनाने अंतर्यामी सुखी होतो. केवळ बुद्धीनेच अनुभवास येणारे ते इंद्रियातीत असं सुख अनुभवून तो तेथेच स्थिर होतो, कधीही चळत नाही. अशा आत्मप्रत्ययापेक्षा दुसरा कोणताच लाभ मोठा नाही. कोणत्याही दुःखानं असा योगी विचलित न होता सदा सुखी होतो असं या ओव्या सांगत आहे. गीतेतल्या श्लोकापेक्षा जास्त ओव्या आहेत असं जे वर म्हटलंय त्याचा आता थोडा विचार करूया.
1-2 ओव्या जास्त आहेत, त्या बहुतेक ठिकाणी अर्थ स्पष्ट करण्याकरता आहेत. 9व्या अध्यायात सर्वात जास्त म्हणजे 11 ओव्या अधिक आहेत. 10व्यात 5 अधिक आहेत. मधल्या ओव्यांचा किंवा पुढच्या अध्यायाचा विषय जोडून घेण्यासाठी त्या घातलेल्या आहेत. 15व्या अध्यायात 8 ओव्या जास्त आहेत. तिथं मात्र धृतराष्ट्र मोहाने घेरलेला आहे हे संजयाचे मत देऊन संजय स्वतः व्यासकृपेने तरला आहे आणि सोपानही गुरुकृपेने हे बोलत आहे. माझे लढिवाळपणे बोललेले बोल संत ऐकून घेत आहेत याचा आनंद व्यक्त करणाऱ्या अशा या ओव्या आहेत. अध्याय 18मध्ये 6 ओव्या जास्त आहेत. त्या मुख्यत्वे करून समारोपाच्या आणि गीतेचा उद्देश अर्जुनाप्रमाणे सगळ्यांनाच तारणारा आहे असं सांगणारा आहे. सोपानदेवीचे काही वैशिष्ट्य पहा आणि त्या गीतेच्या अभ्यासकांना त्यातून कसं काय मार्गदर्शन मिळेल ते पहा. सर्व ओव्यावरून या वरच्या ज्या काही अधिक आहेत यावरून असं दिसून येतं की तत्त्वज्ञान, योगाभ्यास, भाषा आणि व्यावहारिक ज्ञान या सर्व बाबतीत निवृत्ती ज्ञानदेवमुक्ताईप्रमाणेच सोपानदेवींचीही फार मोठी योग्यता आहे आणि तिला साजेशी अशी सोपानदेवीची रचना आहे. या ओवीत साक्षात्काराचे मार्ग, ध्यान, निधिध्यासन, ज्ञान, कर्मयोग आदी नेमकेपणाने सांगितलेले आहेत. सोपानदेवीत काही ठिकाणी शंकराचार्यांच्या मूळ संस्कृत भाष्याचा प्रभावही जाणवतो. या ओवीत वेद आणि पुराण हे शब्द प्राचीन ग्रंथांचा उल्लेख करीत नसून परमात्म्याचे आत्मस्वरूपाचे वर्णन करणारे आहेत. अशा काही जागा सोडल्या तर सोपानदेवांची भाषा त्यांच्या समकालीन रचनांच्या मानाने अधिक सोपी आणि अर्थवाही आहे. सोपानदेवांनी संस्कृत न जाणणाऱ्यांसाठी भगवद्गीता अगदी सोपी करून दिलेली आहे हेही तितकंच स्पष्ट आहे. सध्या अप्रचलित आणि कठीण वाटणारे शब्द सोपानदेवीत अगदी थोडे आहेत. खरं म्हणजे 700 वर्षाची पूर्वीची भाषा ज्ञानदेवांची आणि सोपानदेवांची म्हणलं तर बोलीभाषा आणि सर्व भाषा एकच असली पाहिजे. परंतु तरीही सोपानदेव काका असल्यामुळं त्यांनी आपल्या या सगळ्या पुतण्यांना सोपं करून सांगितलेलं आहे. नित्यपठणासाठी आणि भगवद्गीतेतल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोपानदेवी निश्चितपणे उपयोगी ठरेल. सोपानदेवांनी गीतेतील काही रूपकही स्पष्टपणे उकलून दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ 8व्या अध्यायातील 25 ते 29 या ओव्यात दिवस रात्र शुक्ल कृष्ण ही रूपके आहेत हे अगदी सुंदर रीतीने स्पष्ट केलेलं आहे. अशा या सोपानदेवीचा जर अभ्यास झाला तर सर्वांना तो अतिशय उपयुक्त ठरेल. सुरुवात कशी करतात पहा. अध्याय पहिला. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणे संजया, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ठाया, कौरव पांडव मिळवनिया, तेथे काही करताती. धृतराष्ट्राला संजयला तो म्हणतो की काय चाललंय मला दाखव, मी तर आंधळा आहे, परंतु तू वर्णन करून सांग की युद्धभूमीवर काय चाललेलं आहे. तेव्हा ही किती सुटसुटीत भाषा, इतक्या 700 वर्षापूर्वी इतकी सुटसुटीत मराठी भाषा वापरली गेलेली आहे. संजयचं उत्तर पहा. संजय म्हणे रायासी, पांडव सैन्य दृढ देखिले परियेसी, राजा दुर्योधन द्रोणापाशी जाऊन सांगता झाला. आचार्य हे पांडव सैन्य पाहे, द्रुपद पुत्रे रचना केली आहे, हा तुझा शिष्य होय बुद्धी अधिकू. पांडव सैन्य वीर जाण, युद्ध करभार भीमार्जुन, तया समान विराट आणि ययुधान, द्रुपद ही महारथी. दृष्टकेतू चेकितान, काचिराजश्च वीर्यवान, पुरोजित अतिक्षण, कुंतीभोज सैभ्य हे नराधिपती. युधामन्यु पराक्रमी बहुत, उत्तम मौजाश्च वीर्यवंत, सौभद्रो आणि द्रौपदीचे सुत, हे सर्व ही महारथी. आम्हामध्ये जे वरिष्ठ, ते तू ऐक द्विजा श्रेष्ठ, माझिया सैन्यात जे सुभट, ते तुझ जाणाया सांगेन मी. तू आणि भीष्मकर्ण, कृपाचार्य जयवंत संपूर्ण, अश्वत्थामा विकर्ण, सोमदत्ती श्रेष्ठ हे. आणि काही बहुतवीर, माझे अर्थी प्राण त्यजावया निरंतर, नाना शस्त्रे प्रहरणार, सकळ कुशळ युद्धासी.
आमचे सैन्यासे गाढे भीष्मदेव रक्षितो प्रौढीने धडपुढे त्यांचे सैन्यासे थोडे भीम रक्षितो बळे करुणी तरी ठाई ठाई रणभूमीसी जतन करावे भीष्मदेवासी तो तुम्हा रक्षीर समस्तासी यासी संदेह नाही कुरुवंशी भीष्म प्रतापया दुर्योधनासी सुख उपजावया सिंहनाद करून या शंख वाजविला तेणे मग शंख आणि भेरी अवघी वाजविली एकसरी प्रणव गजा गवानखे गोमुखे घेऊनी करी थोरनाद होता झाला त्यानंतर श्वेतबाहो महारथी परी पांडव आणि श्रीपती दिव्यशंख घेऊन या हाती वाजविते झाले पांचजन्य घेतला श्रीकृष्णे देवदत्त घेतला अर्जुने भीमकर्मा वृकोदर तेणे पौंड्रिक शंख वाजविला अनंत विजय गजरे थोडे वाजविला राये युधिष्ठिरे नकुल सहदेव वीरे सुघोषमणी पुष्पक वाजविला काशीराज धनुर्धरू शिखंडिया महावीरू धृष्टद्युम्न विराट थोरू सात्यकिया अपराजितू द्रुपदाणी द्रौपदीचे सुत सुभद्रेचा पुत्र महाबाहो विख्यात अगाराया हे मिळोनी समस्त शंख वेगळे वाजविते झाले तया नादाचे गजरे दुमदुमली मेरू शिखरे दुर्योधना दुःख झाले भरे हृदय त्याने विदारितसे त्यानंतरे सिद्ध झाले कौरव भार ते अवसरी कपिध्वज वीर देखोनी शत्रूचा पडिभार धनुष्य उचलिता झाला अर्जुनोवाच अगाराया भूपती ऐसे अर्जुन बोलिता केशवा प्रती दोन्ही सैन्या माझी निरुती माझा रथ ठेविजे जोपर्यंत पाहे नाहीसे युद्धकामी राहिले कोण कैसे युद्ध करू कवणा सारिखे यारणा माझी हा दुर्बुद्धी कौरवपती याचे इष्ट जे इच्छुनी आले ती तया माझी योद्धा मदप्रती कोण तो पाहे नमी अशी इतकी सुटसुटीत भाषा वापरलेली आणि मुद्दाम बरंच तुम्हाला वाचून दाखवलं अतिशय समजण्यासाठी गीता समजणं कठीण आहे परंतु ही सोपानदेवीतली समश्लोकी गीता अतिशय समजायला सोपी आहे जी वाचता वाचता तुमचं अंतःकरण कोरून टाकेल मला याविषयी खात्री आहे म्हणून मुद्दाम आज मी केवळ ज्ञानदेव सोपानदेवीची ही ओळख तुम्हाला करून दिली आणि ही ओळख प्रमुख विश्वस्त श्री सोपानदेव समाधी मंदिर संस्थान यांनी मला परवानगी दिल्यामुळे मी करू शकलो आणि हेमचंद्र दयाळनम कोपार्डेकर यांनी हे सर्व थोडक्यात लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं मला ते सगळं सोपं गेलं तेव्हा आपण याकडे वळावं सुटसुटीत असं आपण पाहावं सोपानदेवांचे आभार मानावे हे सोपानदेवा माझे तुला शतशः वंदन धन्य मी तुमचं सगळं ऐकून धन्य झाले नमस्कार पुढच्या वेळी सोपानदेवांच्या विषयी अधिक बोलू आता तुमचा निरोप घेतो